Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. Dear friends, we discuss about the poem Money, which is written by William Davis, in which he explained the value, the importance of money. But the poet cannot give more importance to money. Actually, what he says that at the end part of the poem, he says that I have lot of that is I have when in the first stanza when he says that I have lot of money, I have lot of friends, but they are untrue. But at the end part of the poem, he says that I have less money, but I have also very few friends, but they are true. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या कवितेतून असं शिकलो की कवीने पैशाला जास्त किंमत दिलेली नाही. कारण माझ्याकडे ज्यावेळेस खूप पैसा होता त्यावेळेस माझ्याकडे खूप मित्र होते, परंतु ते कसे होते, फॉल्स होते, अनट्रू होते. परंतु शेवटी कवी असा म्हणतो की माझ्याकडे आता खूप कमी पैसा आहे, परंतु माझ्याकडे खरे मित्र आहेत. आता कवितेचा जो शेवटचा भाग आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी, page number 123. Now dear friends, see the page number 123. Question number first. Money does not mean everything in life. Money does not mean everything in life. पैसा म्हणजे सर्व काही नाही असं आयुष्यात आपण म्हणतो. डिस्कस विथ पार्टनर अँड जस्टिफाय द स्टेटमेंट बाय गिविंग एक्झाम्पल. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. द फर्स्ट पॉईंट, मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. म्हणजे याचा अर्थ काय, मनी कॅनॉट गिव्ह अन इटर्नल हॅपीनेस. म्हणजे इटर्नल म्हणजे काय, शाश्वत, निरंतर, चिरंतन असा आनंद देऊ शकत नाही. पैसा हा कसा आहे, क्षणिक आहे, तात्पुरता मिळणारा आनंद आहे. तर त्यामध्ये आपणाला काय सांगता येईल पहा की देअर आर सम स्लाइड्स. मनी कॅनॉट गिव्ह द रिअल हॅपीनेस अकॉर्डिंग टू दी poet. Now see, first, money cannot give eternal happiness. It is correct. Money cannot give you eternal happiness. Why? Because money gives us happiness which is temporary and materialistic. It is correct. आपणाला जो आनंद मिळतो तो कसा आहे, टेम्पररी आहे पैशाने, आणि तो मटेरियलिस्टिक आहे, भोगवादी आहे. टू गेट इटर्नल और परमनंट हॅपीनेस वी नीड लव अँड अफेक्शन्स. जर खरा आनंद घ्यायचा असेल तर काय पाहिजे, प्रेम आणि जिव्हाळा, एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा हा खूप महत्त्वाचा आहे. We get love and affection only from true friends. आणि जर आपल्याला लव आणि अफेक्शन्स हे घ्यायचे असेल तर आपला तो मित्र कसा असला पाहिजे, ट्रू अँड अफेक्शनेट रिलेटिव्स. आणि आपले नातेवाईकसुद्धा कसे असले पाहिजे, जिव्हाळ्याचे. दे रिमेन ऑलवेज विथ अस ड्युरिंग गुड टाइम्स ॲज वेल ॲज इन हार्डशिप्स. म्हणजे इन द फर्स्ट लाईन, मनी कॅनॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. इट मीन्स दॅट money gives temporary happiness, not the permanent. Now the second, art, music and literature can give you unending happiness. Yes, art, music and literature have potential qualities to activate our senses. म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती निराश असेल, दुःखी असेल, त्यावेळेस आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर्स की ते आपले काय करतात, ॲक्टिवेट करतात आवर सेन्सेस, 5 सेन्सेस. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम हे करत असतात. आपण गाणे ऐकतो, म्युझिक ऐकतो, काहीतरी चांगलं वाचतो आणि मग आपण त्या नैराश्यातून बाहेर पडतो. म्हणजे पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे. At the same time, they have abilities to engage the audience and readers.
With the company of these things, we forgot our worries and difficulties. Very good. We forget our worries and difficulties. आपण ह्याच्या आर्ट असेल, म्युझिक असेल, हे आपल्याला काय करतात, तर आपले जे दुःख आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. द प्राइसलेस व्हॅल्यू ऑफ these थिंग्स कंटिन्यू द चेरिश forever. Now, dear friends, here we understand that art, music, and literature can give us unending happiness, that is the permanent happiness. आपण म्हणतो ना की आपल्याला काय देतात, परमनंट इटर्नल हॅपीनेस देतात, पैसा देऊ शकत नाही. तिसरं वाक्य आहे, मनी इज शॉर्ट लिव्ड. येस, we know many examples in which situation turns around and people lose their money, position and jobs. Pandemics like Novel Corona has broken down the economy of countries as well as the individual, and they have lost their money. Many rich people have faced bankruptcy. It proves that money is short-lived. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील की मनी इज शॉर्ट लिव्ड. पैसा कसा आहे, क्षणिक आहे, तो इटर्नल नाही आहे. आणि मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. पैसा म्हणजे सर्व काही नाही, हा शॉर्ट आहे, परमनंट असं काही नाही. आलेली संपत्ती पण जाऊ शकते, लॉस्ट होऊ शकते. म्हणजेच पैसा कसा येतो आणि जातो. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की मनी इज शॉर्ट लिव्ड. पुढचं आहे, मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेंटमेंट. बरोबर आहे, समाधान आणि आनंद पैशाने विकत घेता येत नाही. द स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. देर आर मेनी पीपल हू डोंट हॅव financial problems and still they commit suicide. Such people commit suicide because their money couldn't bring happiness and contentment in their lives. म्हणजेच आपल्याला समजतं की मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेंट. खूप पैसा आहे तरी लोक अनेक प्रॉब्लेमला सामोरे जातात, अडचणींना सामोरे जातात. म्हणजेच पैसा म्हणजे सर्व नाही आहे. आता पुढचा प्रश्न आहे, डिबेट ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. मनी इज सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. तुम्ही सोडवा. आता क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ दी पोएम. पहिला प्रश्न आहे, द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. म्हणजे ट्रू. ही केम टू नो अबाउट द जॉय अँड हॅपीनेस वेन ही बिकेम पुअर. डिडंट नो अबाउट इट वेन ही वॉज रिच. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. ज्यावेळेस तो श्रीमंत होता त्यावेळेस तो म्हणतो की मी आनंदी नव्हतो, समाधानी नव्हतो, मला कुठल्याही प्रकारचा आनंद घेता येत नव्हता. दुसरं आहे, द पोएट फेल दॅट ही शूड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. फॉल्स. त्याला कधी वाटलं नाही, ही डिडंट फील सो ॲज हिज फ्रेंड्स वेअर सेल्फिश. ही डिडंट फील सो ॲज हिज फ्रेंड्स वेअर सेल्फिश. द पोएट फेल दॅट ही शूड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. He didn't feel so as his friends were selfish. Poet felt, त्याला वाटतं that he should talk about his poverty. Poverty म्हणजे काय? गरिबी, दारिद्र्य. Then, when poet had money, he had many true friends. False. When he had money, he had selfish friends. No doubt. ज्यावेळेस कवीकडे खूप पैसा होता त्यावेळेस खूप मित्र होते, परंतु ते कसे होते, हे हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स. ते कसे होते, फॉल्स फ्रेंड्स होते, सेल्फिश फ्रेंड्स होते. नंतर राईट रिझन्स फॉर दी लॉट ऑफ फॉर दी फॉलोइंग स्टेटमेंट. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर. Actually, the poet was a rich person, and there are many people around us who make relationship to get benefits from the other. Here also, friends were not friends. Actually, they were only selfish people. They disappear when money disappears. आता ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट पोएट्स डोअर. ज्यावेळेस खूप पैसा होता त्यावेळेस अवतीभोवती सर्व मित्र होते, परंतु ज्यावेळेस पैसा नाही त्यावेळेस कोणीच त्यांच्याजवळ
आणि ते कसे होते, ते डिसॅपियर, नंतर ते डिसॅपियर झाले वेन मनी डिसॅपियर्स. ज्यावेळेस पैसा गेला मित्रही गेले, फक्त जे खरे मित्र होते तेच त्यांच्यापाशी राहिले. दुसरा आहे पुअर मेन्स वाईव्स हम लाईक ए बीज. Poor men's wives have to work from morning to night. They have true relationship. There is a general no scope to be unhappy. The contentment and happiness they have their lives make them to sing a song. Their busy schedule becomes easy. Be humming like bees. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी त्याची तुलना मधमाशांशी केलेली आहे. जशा कामकरी मधमाशा असतात त्या सतत आपल्या कामात मग्न असतात, तशाच प्रकारे जे गरीब असतात त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सतत कामात असतात आणि आपल्या कामाबरोबर ते समाधान व्यक्त करत असताना दिसत आहेत आपल्याला. मनी मेक्स द वर्ल्ड गो अराउंड एक्सप्लेन इन द लाईट ऑफ द पोएट एक्सपिरियन्स. मनी इज नेसेसरी वेन वी फॉल इन क्रायसिस. During accident or illness, money is the only remedy. But when you come to be real and eternal happiness, money works nothing to fulfill his needs. The poet has to become peddler and street singers, but while living a life of a poor person, experience the true happiness. कवी म्हणतो की खूप पैसा होता त्यावेळेस मी समाधानी नव्हतो, आनंदी नव्हतो, परंतु ज्यावेळेस माझ्याकडे मी गरीब झालो त्यावेळेस मला खरे मित्र भेटले, की जे माझे खरे मित्र होते ते माझ्याजवळती राहिले. म्हणजे ह्यातून आपल्याला समजतं की काय. पुढचं आहे मिनिंग ऑफ द फ्रेज. आता फ्रेजेसचा अर्थ सांगायचा आहे. बी इन मनी, त्याचा अर्थ आहे टू बिकम रिच. It seems that he is in money after getting job in multinational company. तुम्ही अजून एक दोन सोडवा तुमच्या नोटबुकमध्ये. ह्या फ्रेजेसचा अर्थ सांगायचा आहे. बी द मनी मीन्स टू बिकम रिच. सेकंड काय आहे, फॉर माय मनी, मिनिंग कॉम्पेन्सेशन ऑफ द मनी. सेंटेन्स द वर्क यू हॅव डन फॉर माय मनी इज नॉट सफिशियंट. Then put one's money where one's mouth is, meaning to do the things in support of what we say. Then crosswords. A brass musical instrument means trumpet. शब्दांचे अर्थ दिले. A low continuous sound, hum. Then false, untrue, say something, speak. हे क्रॉसवर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर डिअर फ्रेंड्स, यू कॅन सॉल्व धिस इन युअर नोटबुक फॉर ॲक्टिव्हिटी बेस्ड. यू शूड सॉल्व दिस. देन डाऊन, नॉट इमॅजिनरी मीन्स रियल. पाउंडर मीन्स टू थिंक. सिटिंग इन्सेक्ट मीन्स स्टिंगिंग. स्टिंग म्हणजे स्टिंगिंग इन्सेक्ट. चावणाऱ्या मधमाशा असतात ना, चावणाऱ्या. इन्सेक्ट म्हणजे किडा, स्टिंग करतो, चावतो, त्याच्याकडे हे असतं ते बीज आहे. इन लार्ज नंबर, मेनी. स्ट्राईक ए सरफेस नॉइजली, नॉक. आता इन्व्हर्जन, कम्प्लिटली फिगर्स ऑफ स्पीच. आता इन्व्हर्जनचं उदाहरण पाहायचं आहे. देन फेल्ट आय लाईक ए चाइल्ड. वर्ड ऑर्डर इज नॉट प्रॉपर, इट शुड बी देन आय फेल्ट लाईक ए चाइल्ड. इन्व्हर्जन म्हणजे काय तर कवीला जी आपली ग्रॅमॅटिकल ऑर्डर असते शब्दांची, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्या प्रकारे कवी लिहित नाही आहे. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं देन फेल्ट आय लाईक चाइल्ड. तर ॲक्च्युली तसं नाही पाहिजे, तर देन आय फेल्ट लाईक चाइल्ड. नंतर सिमिली. अँड हाऊ देअर वाईज डू हम लाईक बीज. बिझी वाईज आर कम्पेअर्ड विथ बिझी बीज. म्हणजे ह्या ठिकाणी तुलना केलेली आहे. सिमिली कोणाची, उपमा दिलेली आहे. डायरेक्ट कम्पॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट, मधमाशांची आणि पत्नींची. नंतर रिपिटेशन. वेन आय हॅड मनी, मनी ओ. द वर्ड मनी इज रिपीटेड, म्हणून ते रिपिटेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे. आता हे अतिशय महत्त्वाचे आहे. ओनोमेटोपिया, साऊंड गिव्स द मिनिंग. अँड हाऊ देअर वाईज डू हम लाईक बीज. द वर्ड हम इंडिकेट इट्स मिनिंग. द वर्ड हम, हम म्हणजे काय, गुणगुण करण्याचा आवाज. हा
आपल्याला ओनोमेटोपिया दाखवतो. नंतर अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे विरुद्धार्थी. पुअर वन्स लॉफ विच वन्स फ्रॉन. या ठिकाणी दोन शब्द आहेत, पुअर अँड रिच अँड लॉफ अँड फ्रॉन. हे दोन अपोजिट आयडियाज कम टू अपोजिट आयडियाज कम टुगेदर, दॅट इज कॉल्ड अँटिथेसिस. ज्यावेळेस दोन विरुद्धार्थी गोष्टी एकत्र येतात त्याला अँटिथेसिस असं म्हटलं जातं. पुढचं आहे राईम स्कीम ऑफ ऑल स्टांजाज. Stanza number 1 to 4 has A, B, C, B rhyming scheme. Rhyming scheme of fifth stanza is A, B, A, B. Nantar you can compose a poem on friendship. You write this. Dear friends, in your exam there is one question for appreciation. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो. जो प्रश्न आहे तो ॲप्रिसिएशनवरती. आता ॲप्रिसिएशन इज अंडरस्टँडिंग ऑफ द टायटल, थीम, देन पोएट, पोएम, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रिसिएशन करता येणं गरजेचं आहे. 4 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आता टायटल म्हणजे काय आहे? टायटल इज अ की टू द जनरल मीनिंग और द समरी ऑफ द पोएम. द टायटल ऑफ द प्रेझेंट पोएम मनी गिव्स अस अ हिंट दॅट द पोएम इज अबाउट द ॲडव्हांटेजेस और डिसॲडव्हांटेजेस ऑफ मनी अँड दॅट वी अंडरस्टँड आफ्टर रीडिंग दॅट द पोएम इज अबाउट द डिसॲडव्हांटेजेस ऑफ मनी. म्हणजेच टायटलवरनं आपणाला कवितेमध्ये काय आहे, कविता कशाच्या संदर्भात आहे हे समजतं. टायटल गिव्ज द थीम, टायटल गिव्ज द सब्जेक्ट ऑफ द पोएम. म्हणजे टायटलमधनं आपल्याला काय मिळतं समजतं, ते ॲप्रिशिएट तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 1 मार्काला म्हणजे एकूण प्रश्न 4 मार्काला असेल. प्रत्येक टायटल, थीम, लँग्वेज अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. पुढचा असा पण विचारू शकतील की काय, तर पोएट कोण आहे? W.H. Davis, William Davis is the poet who took first hand experience of the poor person to write his poetry. He traveled like a tramp or hobo, worked as peddler and became street singer before publication. His first collection of present poem expresses joy of being poor. Dear friends, here we understand the appreciations. म्हणजे पोएट काय आहे, पोएम काय आहे. नंतर पोएममध्ये पहा, दिस पोएम इज अ नॅरेटर एक्सपिरियन्सेस द रिअल हॅपीनेस ऑफ द लाईफ आफ्टर बिकमिंग पुअर. द नॅरेटर ऑल्सो एक्सप्रेसेस दॅट ही हॅड ऑलवेज अनट्रू फ्रेंड्स. वेन ही वॉज रिच इट इज ओनली आफ्टर गेटिंग पुअर ही एक्सपिरियन्सेस द लव ऑफ ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. म्हणजे पोएममधनं आपल्याला एक प्रकारची नॅरेटिव्ह आहे कविता, की पैशाचं महत्त्व. आणि पैसा असेल त्यावेळेस अनेक मित्र होते, पण पैसा नसेल त्यावेळेस कमी मित्र होते, पण ते कसे होते? ट्रू फ्रेंड्स. देन पोएम कशा संदर्भात आहे आत्ताच आपण पाहिलं. नंतर थीम, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. थीम काय आहे? द पोएम डील्स विथ द एक्सपिरियन्स ऑफ द नॅरेटर वेन ही वॉज रिच अँड ऑल्सो वेन ही वॉज पुअर. बीइंग रिच person he could never get the experience of true love of friendship, as he didn't knock the door of the friend but knocked the door of rich man. But as a poor he experienced the real joy of life, as he got few but real friends. म्हणजे पहिला स्टांजा आणि शेवटचा स्टांजा अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या स्टांजामध्ये कवी खूप श्रीमंत आहे, त्याला खूप मित्र आहेत, परंतु ते कसे आहेत? फॉल्स, अनट्रू आहे. पण शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो की आय हॅव लेस मनी, आता माझ्याकडे पैसा नाही आहे, बट आय हॅव फ्यू फ्रेंड बट दे आर ट्रू. माझ्याकडे खूप कमी पैसा आहे पण मित्रही खूप कमी आहेत, परंतु ते कसे आहेत? ट्रू फ्रेंड्स आहेत. नंतर स्टाईल, लँग्वेज, कॉम्पोजिशन्स अँड पोएटिक devices. Style. The poem has 5 stanzas having 4 lines each. Rhyme scheme is A, B, C, B. The poem is written very simply. Help us to identify the true friends and real happiness. The use of the true figure of speech inversions is very powerful. Then felt I like a child that whole much I have thought of life and seen. Repetition of O is also
व्हेरी सिग्निफिकंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या ज्या क्वालिटीज आहेत काय काय ते आपण पाहिलं. तर स्पेशल फीचर्स काय आहे. स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज इट्स डिफरन्स बिटवीन द हॅपीनेस ऑफ पुअर अँड रिच. द डिफरन्स बिटवीन देअर फ्रेंड्स is also significant. The use of O at the end of 3 lines is expressive. It has different expression at different context. In the first line, it expresses sad tone of lacking something, but it has a tone of fulfillment. The moral message, significance of the poem. The poem teaches us to identify the difference between true and untrue friends. आपल्याला काय शोधायचं आहे की खरा मित्र आणि खोटा मित्र. It also makes us aware of the human situation in which he or she gets the real happiness of the life. Ultimate objective of the life is to get real happiness of the life, and there money has no role. मॉरल मेसेज काय आहे. तर आपणाला पैशाला जास्त किंमत द्यायची नाही. ओपिनियन, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दी पोएम. I think that money is equally important in today's world. It is not a world of late 19th century or the world of early 20th. But still I like the poem for its simplicity and expressions. It is not only about money, but it's about way of think. That is the way of thinking. The way of thinking. आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपणाला ज्यावेळेस ॲप्रिसिएशनसाठी 4 मार्काला प्रश्न विचारला जातो, मग त्यामध्ये थीम विचारली जाईल, स्टाईल विचारली जाईल, पोएटबद्दल विचारलं जाईल, नंतर पोएमबद्दल विचारलं जाईल, आणि मग आपणाला 1-1 मार्कासाठी असे 4 पॉईंट्स दिले जातील. त्या 4 पॉईंटचा उपयोग करून तुम्हाला ॲप्रिसिएशन हा भाग लिहायचा आहे. 10 मार्काला ॲक्टिव्हिटीसाठी प्रश्न आहे, 4 मार्कासाठी ॲप्रिसिएशनसाठी प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण कविता ही 14 मार्काची असेल. त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा. आय होप यू अंडरस्टँड द ब्रेन स्टॉर्मिंग. You should solve this in your home. Just I give the idea how to write it. It is your duty to take the pen and notebook and write down actual in your notebook. तुमची काय ड्युटी आहे, तुमची काय जबाबदारी आहे. तर आता पेन घ्यायचा आणि लिहायला सुरुवात करायची. कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता लिहिण्याची, त्यावेळेस तुम्ही आपोआप तुमच्यामध्ये चांगली प्रगती होणार आहे. ॲटोमॅटिकली यू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. सो डिअर फ्रेंड्स, हिअर आय हॅव गिवन सम स्लाइड्स फ्रॉम दी YouTubes and I explained it. So I hope you understand it. The poem is so beautiful. That is the money, and money, you know, the very important factor in today's life. तसा विषय अतिशय नाजूक आहे, गंभीर आहे. तरी पण कवीने ह्यातून एक फिलॉसॉफिक असं स्टेटमेंट सांगितलेलं आहे की पैशाला जास्त महत्त्व देऊ नका. Money cannot give eternal happiness. Money does not mean everything in life. Very beautiful message. Money does not mean everything in life. आणि आपणाला ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो की ब्रेन स्टॉर्मिंगचा, की बाबा मनी म्हणजे काय, तर पैसा, आणि पैसा म्हणजे काय, तर आनंद नाही आहे, पैशामध्ये आनंद नाही आहे. म्हणजे अतिशय खूप छान प्रकारे कविता कवीने एक्सप्लेन केलेली आहे. पहा dear friends, money, this is the money and money, everywhere you find the money, but don't give more importance to money. Dear friends, observations on life, hardship, and his own trapping adventures. Just we'll read the poem. See the slides, beautiful slides. When I had money,
Money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. This is the money described. I have a lot of money. I know no joy. मला माहिती आनंद नाहीये. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this false world know. Very beautiful instrument, money. Much have I thought of life, and see how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. Comparison between bees and the wives of the poor man. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. They should come down. When I had money, oh my. Many friends prove all untrue, but now I have no money. Oh, my friends are real, though very few. Very beautiful poem written by William Davies. Very realistic poem. विद्यार्थी मित्रांनो, I hope you understood this poem. That is you read it and you also understand it. आज आपण ब्रेनस्टॉर्मिंगचा अभ्यास पाहिलेला आहे. तुम्ही सोडवा ते आणि आय होप यू अंडरस्टँड all these points. Thank you very much for listening the poem.